मी रस्त्याने चालत होतो. हवेत थोडा अंधार, सायंकाळ उलटून गेली होती. चालता चालता मी अचानक थांबलो. माझ्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल जाणवली आणि तिथे मी एक भला मोठा साप पाहिला. त्याची अवस्था खूप खराब होती. शरीर मळकटलेलं, डोळ्यात वेदना आणि तेव्हाच माझ्या कानात आवाज येऊ लागला, वाचवा वाचवा. मी दचकलो, विचार करू लागलो, हा आवाज येतोय तरी कुठून? आजूबाजूला कुणीच नव्हतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. वाटलं हे काहीतरी भास असावा. मी मागे वळून चालायला लागलो आणि तोच आवाज परत आला, अरे थांब, मी कुणी माणूस नाही, मी एक साप आहे. मी जागचाच थबकलो. तेव्हाच तो आवाज पुन्हा बोलला, पळून जाऊ नकोस, मी तुला खूप काही देऊ शकतो, फक्त मला वाचव. मनात हजार प्रश्न, डोळ्यांपुढे अंधार, पण मी ठरवलं, हिम्मत करून बघूया. मी त्या सापाच्या दिशेने पाऊल टाकलं. तो म्हणाला, मी जाणतो तुझ्या मनात काय चाललं आहे, भिऊ नकोस, मी तुला चावणार नाही, कारण मी एक सामान्य साप नाही, मी एक जादुई साप आहे. हे ऐकून मी हादरलो, पण माझं मन म्हणालं, एकदा विश्वास देऊन पाहूया. मी त्या सापाला उचललं आणि तो थोडा हळूहळू माझ्या हातात निवांत पडला. मी त्याला घरी घेऊन आलो, पण तेव्हा मला अजिबात माहिती नव्हतं की यामागे एक मोठं रहस्य लपलेलं होतं.